काय खातोय ऋग्वेद? काय खातोय तू? सांग ना काय खातोय? दाखव. तू काय खातोय दाखव. काय आहे हे? नाही. पेडा. पेडा नाही, पेडा नाही हा. काय आहे सांग बर? लाडू. बाय द वे हा ह्याला पेडा म्हणतो. कुठलाही म्हणजे बेसन लाडू असेल किंवा गूळ शेंगदाण्याचा लाडू असेल त्याला ऋग्वेद पेडा म्हणतो. बाय कर. तर सकाळची सुरुवात तर ऋग्वेदच्या गोड अशा गुड मॉर्निंगनं झाली. पण आणखी एकदा मी म्हणते गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. तर सकाळचं माझं वॉर्म वॉटर वगैरे सगळं घेऊन झालं आणि थोडासा मी रोज चहा घेते. तर माझा हा आता बाहेर उभा राहून कोवळ्या उन्हात चहा चालू आहे आणि त्यानंतर मी नाश्ता बनवायला घेत आहे. तर नाश्ता रोज काही बनत नाही, पण आता मी आज आमच्याकडे बनवायला सांगितलं तर मी बनवून घेते. पोह्यांची रेसिपी तर शेअर करायची काही गरज नाही आहे. सगळ्यालाच पोहे येतात बनवता. पण मी बनवलेले पोहे आवडतात आमच्या घरात सगळ्यांना, म्हणून विचार केला करावी तुमच्यासोबत रेसिपी शेअर. तर सगळ्यात अगोदर मी तेल छान गरम करून घेतलं. त्यामध्ये शेंगदाणे तळून बाजूला काढून घेतले. त्यानंतर उभा चिरलेला भरपूर असा कांदा, मिरची, त्यानंतर कढीपत्ता, मोहरी आणि जिरे छान फोडणीला घातलं आणि भाजून घेतलं. कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाहीये, नंतर गोड चव लागते. त्यानंतर हळद टाकून घेतली. हळद मला कमी आवडते म्हणून मी कमीच टाकली पोह्यांमध्ये. त्यानंतर छान भिजवलेले पोहे याच्यामध्ये घातले आणि गाठी याच्यात छान फोडून घेतल्या. त्यानंतर छान मी लो फ्लेमवरती आता हे छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि छान आपल्याला 1-2 वाफ येईपर्यंत हे पोहे आपल्याला हलवून घ्यायचे आहेत. पोहे बनवताना एक टिप लक्षात ठेवायची फक्त, की पोहे आपल्याला छान वॉश करून घ्यायचे, छान धुवून घ्यायचे आहेत. त्याला कुठलाही वास वगैरे येता कामा नये आणि छान मऊसूत असे भिजले की पोहे आपले छान बनतात. हाय, खूप दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओची सुरुवात करत आहे. व्हिडिओची सुरुवात खरं तर सकाळीच झाली आणि डाएटचं जी अपडेट आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार होते. पण काय झालं की 3 दिवसापासून मीच स्वतः जास्त फॉलो केलं नाही आणि माझ्याकडून जास्त झालं नाही. थोडंसं बाहेरचं वगैरे खाण्यात आलं, सो मी ते तुमच्यासोबत शेअर नाही केलं. आणि प्लस मी काही ऑफलाईन शॉपिंग केली आणि काही ऑनलाईन शॉपिंग केली, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ऑफलाईनमध्ये मी ड्रेसेस घेतले 2 आणि जे ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये मी एक लिप बाम आणि शॅम्पू मागवला आहे आणि त्याचा सुद्धा मी रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते. सो हे मिशोवरून थंडीचं जे ओठ पांढरे वगैरे पडतात किंवा जे फुटतात ओठ, त्याच्यासाठी मी डर्माकोचं हे लिप बाम मागवलं आहे. याच्या अगोदर मी साधं हिमालयाचं किंवा निव्याचं वगैरे असं लिप बाम मी वापरत होते, पण आता मी याचं डर्माकोचं मी लिप बाम वापरायचं थोडंसं ठरवलं होतं. सो कसं आहे हे एकदा मला वापरून बघायचं आहे. जर हे चांगलं निघालं, चांगलं वर्क केलं तर मी हे कंटिन्यू सुद्धा वापरणार आहे. सो मी हे आता 2 ते 3 दिवस झालं वापरते आणि जे फुटलेले ओठ आहेत त्याच्यासाठी खरंच हे खूप छान आहे. ओठ म्हणजे एकदा लावलं म्हणजे सकाळी लावलं तर संध्याकाळपर्यंत ॲज इट इज मऊ ओठ राहत आहेत. तर बाकीच्या लिप बामनं काय होतं की आपण थोडंसं काही खाल्लं पिल्लं की ते निघून जातं आणि नंतर मग तसेच ओठ ड्राय वगैरे पडायला सुरुवात होतात आणि नंतर मग सारखं सारखं आपल्याला ते लिप बाम अप्लाय करायला लागतं. तर तसं याचं नाहीये. एकदा यूज केले की हे व्यवस्थित दिवसभर हे टिकून राहते. सो असं मी हे पॅकेजिंग आहे, छान आहे याचं पॅकेजिंग. कुठलाही कलर वगैरे याच्यामध्ये ऍड नाहीये. मिल्की बार कसं असतं चॉकलेट त्या टाईपचं असं आहे आणि वासही त्याचा तसाच येतोय, थोडासा स्वीट असा. सो मी हे अप्लाय करून बघितलंय, चांगलं आहे. म्हणजे कोरड्या ओठांसाठी, ओठ फुटणं आहे ना त्याच्यासाठी खरंच खूप चांगलं आहे. लॉंग लास्टिंग आहे, खूप छान टिकतंय. त्यानंतर हे पिगमेंटेशनसाठी सुद्धा चांगलं आहे असं मी ह्याच्यामध्ये यूट्यूबवरती वगैरे मी बघितलंय. पण आता ह्याला कंटिन्यू 1 ते 1.5 महिना वापरल्यानंतर मग आपल्याला समजेल की हे पिगमेंटेशनसाठी कसं आहे, म्हणजे जे काळसर ओठ आहे ते कसं, म्हणजे त्याच्यावरती कसं काम करतं. माझे थोडेसे पिगमेंटेड ओठ आहेत त्यामुळे मी हे ऑर्डर केलं होतं.
सो 1 ते 1.5 महिना मी कंटिन्यू वापरून बघेन आणि पिगमेंटेशनसाठी कसं आहे हे त्याचा नंतर मी रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करेन. सो याच्यामध्ये आपल्याला 1% कोजिक ॲसिड आहे, लिप बाम 1% कोजिक ॲसिड आहे, त्याच्यानंतर 1% नाही 0.5% अल्फा आर्ब्युटिन आहे आणि हायलोरॉनिक ॲसिड आहे. आणि म्हणजे हे खरं तर पिगमेंटेशन म्हणजे लिप पिगमेंटेशन आहे त्याच्यासाठी हे बनवलेलं आहे. याच्यामध्ये SPF 30 आहे आणि हे आपल्याला सन प्रोटेक्शन पण करतं आहे. सो जे ड्राय ओट आहे ह्याच्यासाठी खरंच खूप चांगलं आहे आणि पिगमेंटेशनसाठी तर मी 1 महिना 1.5 महिन्यानंतर वापरून मी बघेन. तर दुसरं मी एक मिशोवरूनच शॅम्पू ऑर्डर केला आहे. तर शॅम्पू कोणता आहे तर हा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे आणि थंडीमध्ये जी आपलं स्कॅल्प कोरडं पडतं आणि त्याच्यावरती खूप असं डॅन्ड्रफ खूप साठायला लागतो आणि इतकं इचिनेस होतो आणि मला खूप प्रॉब्लेम आहे की थंडीच्या दिवसामध्ये खूप माझ्या केसांमध्ये डॅन्ड्रफ होतो आणि मी किटोकॅनॉझॉल सारखे वगैरे असं शॅम्पू खूप वापरून बघितले, पण त्यांना काय होतं की तात्पुरतं त्याच दिवसापर्यंत आराम मिळतो आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत आणखी आपल्याला चावायला लागतं, आणखी ते डॅन्ड्रफ म्हणजे हे होतं वरती केसांच्या वरती यायला सुरुवात होतं. सो मी थोडंसं युट्यूबवरती म्हटलं थोडंसं काय तर दुसरं ट्राय करून बघूया. तर युट्यूबवरती मी सर्च केल्यानंतर बऱ्याच अशा डर्मॅटॉलॉजिस्टनं सजेस्ट केलेलं होतं की हे पिलग्रीमचा हा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे, तो सजेस्ट केला होता. सो मी हे वापरून बघूया. पिलग्रीमचे काही काही प्रोडक्ट खरंच चांगले आहे, त्याचा सुद्धा रिव्ह्यू चांगला आहे. सो मी म्हटलं की पिलग्रीमचा पण अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आपण वापरून बघूया. तर याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन ट्री ऑइल आहे, त्यानंतर सॅलिसिलिक ॲसिड आहे आणि नॉन ड्राईंग अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे. म्हणजे कुठलेही आपण अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरल्यानंतर केस खूप असे फ्रीझी होतात, नंतर खूप ड्राय होतात केस, तसं याचं नाहीये. मी हा शॅम्पू सुद्धा वापरून काल बघितलाय आणि खरंच याने केस ड्राय झालेले नाहीयेत आणि बऱ्या प्रमाणात माझा डॅन्ड्रफ पहिल्या वॉशमध्ये सुद्धा रिड्यूस झालेला आहे. म्हणजे आता आज संध्याकाळपर्यंत जरी मी केसात असं थोडंसं नखाने जर करून बघितलं तर डॅन्ड्रफ तसा इतका असा येत नाहीये आणि म्हणजे इचिनेस आहे जे चावतं केसामध्ये ते सुद्धा होत नाहीये. सो कंटिन्यू मी हे 15 दिवस आता मी वापरून बघेन आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत आणखी एकदा रिव्ह्यू शेअर करते की खरंच म्हणजे किती प्रमाणात त्याने डॅन्ड्रफ कमी झालेला आहे. पण पहिल्या वॉशच्या मानाने खरंच डॅन्ड्रफ कमी झालाय आणि तसं वर्क केलं आहे याने. सो मी हा एक पिलग्रीमचा म्हणजे हा शॅम्पू ऑर्डर केलता, म्हणजे 2 कॉम्बो होता आणि ऑफरमध्ये हे मी 2 शॅम्पू ऑर्डर केले आहेत, असे कॉम्बो होता. त्यानंतर मी हे 2 ड्रेस घेतले आहेत आमच्या इथल्या शॉपमधूनच. हे कॉर्ड सेट आहेत, घरी वापरण्यासाठी मी घेतले आहेत. याला तर कसला कापड म्हणतात, आय थिंक क्रेप का काय तर म्हणतात. म्हणजे हे कॉटनमध्ये पण येत नाहीये आणि जे होजियर असतं त्याच्यामध्ये पण येत नाहीये. अगदी हलकं म्हणजे लाईट वेट आहे आणि खूप असं टोचत वगैरे नाहीये. बहुतेक याला क्रेपच म्हणत असतील. हे मी कॉर्ड सेट घेतला आहे. याचा कलर असा आहे, छान आहे, याचा कलर फ्रेश आहे आणि अगदी रिजनेबल प्राइस मध्ये मला हे ड्रेस मिळाले. ह्याचा टॉप आहे आणि ही ह्याची पॅन्ट आणि कलर वगैरे पण खूप सुंदर आहे. ऑनलाईन कपड्यांचा काय प्रॉब्लेम येतो की मी याच्या आधी 2-3 ड्रेस ऑनलाईन मी मागवले, पण काय होतं की फिटिंगचा प्रॉब्लेम येतो किंवा त्याचं फॅब्रिक आहे ते वेगळंच काहीतरी येतं, कॉटन ब्लेंड वगैरे असं काहीतरी लिहितात आणि त्यानंतर म्हणजे त्या टाईपचं वगैरे येत नाही, कापड वेगळंच काहीतरी येतं आणि कधी कधी तर टेरेकोट वगैरे सारखं असं येतं कापड आणि मग ते घालू वाटत नाही. मला असं मऊ कपडे घालण्याची, कॉटनचे जे मर्सराईज कॉटन असतात त्या टाईपचे घालायची सवय आहे. सो अगदी आरामदायी कपडे घालायची सवय. सो मी ऑनलाईन कपड्यांची माझ्यासाठी जी शॉपिंग आहे ती मी करत नाही. मी दुकानात जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी जोपर्यंत कापड वगैरे हात लावून बघत नाही तोपर्यंत मी नाही घेत आता कापड.
कपडे तसे. तर हा एक कॉर्ड सेट मी घेतले आहे आणि याच्यातूनच हा कलर आहे. सेम डिझाईन, सेम प्रिंट, सगळं सेम आहे, सेम पॅटर्न आहे. आणि हा राणी कलर घेतलाय, डार्क पिंक कलर आहे. थोडंसं मी एक साईज मी जास्त घेतलाय, जेणेकरून जरी धुतलं वगैरे तरी ते हे होणार, श्रिंक होणार नाही. आणि तसं जर मला जास्त मोठे वाटले तर मी ह्याला अल्टर करून सुद्धा घेऊ शकते. सो याची ही पॅन्ट आहे. सो असे मी हे 2 ड्रेस मागवले आहेत. हे दोन्ही ड्रेस कसे तुम्हाला वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो असं मी लिप बाम शॅम्पूचा तुमच्यासोबत काय पहिल्यांदा मी यूज केल्यानंतर काय मला रिव्ह्यू म्हणजे जे काय कसं वाटले ते तुमच्यासोबत मी शेअर केलं आहे. आणि प्लस मी 15 दिवसानंतर शॅम्पूचा रिव्ह्यू सुद्धा आणखी एकदा शेअर करणार आहे, किती % म्हणजे डॅन्ड्रफ माझा गेलेला आहे. आणि लिप बाम थंडीच्या दिवसांसाठी खरंच खूप चांगला आहे आणि पिगमेंटेशनसाठी मी 1 ते 1.5 महिना कंटिन्यू वापरून बघेन. तर मी एक आता डाएटसाठी एक रेसिपी बनवत आहे. तर हे एक सॅलड आहे स्प्राउटपासून बनवलेलं. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, कुकरमध्ये आपल्याला मटकी, मोडलेली मटकी आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि छान कुकरला लावून घ्यायचे आहेत. ते वाटीभर पाणी घातलं आहे, थोडंसं मीठ घातलं आहे आणि त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ह्याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. नेहमी आपल्याला स्प्राउट्सचे काही चाट बनवायचं असेल किंवा काही सॅलड बनवायचं असेल तर स्प्राउट असं कच्चं न खाता तुम्ही थोडेसे ते उकडून घ्या किंवा थोडेसे तुम्ही ते भाजून घ्या. त्यामुळं काय होतं की पोटाला सुद्धा ते आरामदायी असतं आणि व्यवस्थित त्याचे पचन होतं. तर आपले आता स्प्राउट छान उकडून झालेले आहेत, शेंगदाणे आणि जे मोडालेली मटकी. तर आता मी एका भांड्यात काढून घेतला आहे. त्यानंतर भरपूर चिरलेला कांदा, टोमॅटो, बीट आणि त्याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे सुद्धा मी घालणार आहे. हे छान आपल्याला याच्यामध्ये सगळं घालायचं आहे. आणि कोथिंबीर सुद्धा मी घातलेली आहे. हवं तर तुम्ही मिरची वगैरे सुद्धा टाकू शकता. आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे. झालं आपली झटपट असं हाय फायबर आपली सॅलड तयार. रात्रीच्या डिनरसाठी वगैरे जे कोणी डाएट करतात त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे तो. त्यानंतर हे स्प्राउट्स आपण शिजवून घेतलेले आहे, त्याच्यामुळं पोटालाही चांगले आहेत आणि पचायला सुद्धा खूप हलके आहेत. तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि खूप झटपट अशी बनणारी रेसिपी आहे. अगदी तुम्ही लहान मुलांना सुद्धा 4च्या नाश्त्याला वगैरे तुम्ही हे असे स्प्राउट चे जे सॅलड आहे ते तुम्ही देऊ शकता बनवून. ह्याच्यामध्ये तुम्ही ककडी सुद्धा घालू शकता, पण अवेलेबल नसल्यामुळं मी नाही घातलं. पण आता तुम्ही गाजर, ककडी तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता. तर बघू शकता खूप असं कलरफुल असं सॅलड तयार झालेलं आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतं. नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा.